सूट संतोष भाई थोड़ा सा फ्रेम आउट करके संतोष भाई, आप आज विधायक जी के हाथों कांग्रेस में कर सकते हैं, एक तरह से आपने प्रवेश किया है, क्या मकसद, क्या उद्देश्य और क्या विचार? देखो, मैं तो कांग्रेस से पहले मतलब बचपन से जुड़ा हूँ और असलम साहब से जब से 2007-8 से जुड़ने के बाद 15 साल उनके साथ काम किया हूँ। ये अलग बात है कि कुछ चीज़ों के लिए मैं बाहर गया था, लेकिन दिख रहा है कि जिस तरह से यहाँ का मलाड़ का माहौल है, यहाँ का मड़ का माहौल है, और जिस तरह से महायुति ने आज हमारे एरिया में जो धारावी का पुनर्वसन करने के लिए यहाँ उस आबादी को बचाने की बात कही है, ये बहुत हमारे गांव वालों को, यहाँ के लोगों को तकलीफ देने वाली है। तो मैं ये नहीं चाहता हूँ कि इस तरह से कि यहाँ की लोक संख्या यहाँ बढ़े और यहाँ के लोकल लोगों को, स्थानिक भूमिपुत्र जो हमारे गांव वाले हैं, उनको जो इतने गांव में अच्छे माहौल में रह रहे हैं, वो माहौल खराब हो। तो मैं चाहता हूँ कि धारावी के लोगों को पुनर्वसन करना है, वहाँ ही उनको जगह दी जाए। मुलुंड में भी ये प्रकल्प गया था, वहाँ के भी स्थानिक लोगों ने विरोध किया, तो ये होना जरूरी नहीं है। और मैं देख रहा हूँ कि जिस तरह से असलम साहब ने ये मुद्दे को उठाया कि नहीं, यहाँ हम बसने नहीं देंगे, और मैं जानता हूँ कि असलम साहब का काम किस तरह से वो यहाँ बसने नहीं देंगे और गाँव वालों के साथ में, और सब पूरा गाँव उनके साथ में ये मुद्दे पे खड़ा है। और मैं चाहता हूं कि ये मुद्दे में मैं भी स्थानिक भूमिपुत्र हूं, मैं भी चाहता हूं कि यहाँ ये इस तरह की बस्ती ना बने, और इसलिए हम असलम साहब से पुनः जुड़ रहे हैं और पुनः उनको सपोर्ट कर रहे हैं, ताकि असलम साहब ही यहाँ एमएलए बने और गांव वालों के साथ में रहे। एक सवाल है, पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, आज परत तुम्ही असलम शेट्टी यांच्यासोबत दिसताय आणि तुम्ही असे कार्यकर्ते आहेत की पाहायला गेलं तर वॉर्ड क्रमांक 49 मध्ये घरोघरी जाऊन कार्यसम्राट असलम शेख अशा पद्धतीची उपमा तुम्ही देत होतात, काय कारण होतं नेमकं जाणं आणि परत येणं? जाण्याचं कारण होतं ते म्हणजे आमचा एक कल्पना बंदराचा विषय होता, तोही माननीय असलम साहेबांनीच सोडवला होता आणि त्याच्यासाठी फक्त उशीर होत होता। मी साहेबांना विनंती करतो, साहेब हा सोडवा, पण त्यांची काय मजबुरी होती, कारण काही जे विरोधक आहे, जे महायुतीचे, तेच त्या गोष्टीला विरोध करत होते। माननीय मुनगंटीवार साहेबांनी 2 वेळा याच्यावर स्टे आणला, तर तो विषय त्यांनी आमच्या मीटिंग घेऊन सर्व संस्थांना सोबत बसून हा सामंजस्य पद्धतीने सोडवायला पाहिजे होता। आणि मला नक्कीच आशा आहे की असलम साहेब तो मुद्दा सोडवतील, आणि त्यांचा सोडण्याचा पहिल्यापासून हेतू होता, कारण ते सर्वांना घेऊन चालले। माझा विरोध असताना सुद्धा ज्या लोकांचा विरोध आहे त्या लोकांची त्यांनी कामं करून दिली, आज तेही लोक त्यांच्या साहेबांच्या बरोबर आहेत, आणि नक्कीच हा विषय साहेब विचारविमर्श करून सर्व संस्थांना एकत्र बसून हा निर्णय सोडवतील, आणि त्यासाठी मी साहेबांवर विश्वास ठेवला आणि पुन्हा साहेबांशिवाय पर्याय नाही, आणि या ठिकाणी सर्वांना घेऊन साहेब चालतात। तर ज्या पद्धतीने जे कोणी नाराज असतील किंवा विरोध करत असतील त्यांना समजवण्याची ताकद ही असलम साहेबांकडेच आहे, आणि तेच करतील असं म्हणून मी परत पुन्हा साहेबांकडे आलेलो आहे। आणि साहेबाचं आणि माझं नातं हे 15-16 वर्षाचं आहे, एक छोटा भाऊ मोठा भाऊ अशा पद्धतीने आमचं नातं आहे। आम्ही झगडतो, पण मी साहेबांशी झगडतो, साहेब माझ्यावर ओरडतात, आणि पण आमचं चालतं खेलीमेलीने, आणि मला विश्वास आहे की पुढच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने मठसाठी काम करू, अशी माझी। जागेचा जो विषय आहे, ज्यावेळेस साहेब मत्स्य विभागाचे मंत्री असताना त्या जागेची त्या ठिकाणी सरकारी अधिकारी होते उपस्थित, असलमचं त्या ठिकाणी उपस्थित होते, जागेचं जे काही नामांकन झालं होतं ते जागा ऑलरेडी तुम्ही विभागणी करून दिली होती, तरी सुद्धा आमची तो वाद पूर्ण तसाच आहे। हो, साहेब मत्स्यव्यवसाय मंत्री असताना साहेबांचं एक मला खूप आवडतं की कोण नाराज होतो, कोण नाराज नाही होत, कोण आपल्याकडे येतील हा विचार करत नाहीत, कारण ते न्यायाची बाजू बघतात की ही गोष्ट करायची आहे, ही सर्वांसाठी आहे, तर ती करतातच। भले कोण नाराज झालं तर झाले, पण त्यांची नाराजी ते सोडून घेतात, ही गोष्ट नक्की आहे। आणि मला विश्वास आहे की मी गेलो त्यांच्याकडे, मी ते पण सांगतो तुम्हाला की बीजेपीमध्ये गेलो शिवसेनामध्ये, त्याच्यानंतर मी विनंती केली, मुनगंटीवार साहेबांना भेटलो, पण मुनगंटीवार साहेबांनी हा विषय माझा घेतलाच नाही। मी त्यांना विनंती केली की 4 सोसायटीची मीटिंग लावा आणि हा विषय आमचा मार्गीच लावा, एकतर आमच्या विरोधात निर्णय द्या, एकतर आमच्या फेवरमध्ये निर्णय द्या, न्यायाचा निर्णय तुम्ही घेत का नाही, प्रलंबित का ठेवला? तर मला पण दिसलं की हे लोक पण आपल्याला निर्णय देण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। आपलं काम होईल ते माननीय असलम शेख साहेब सर्वांना समजावून घेतील आणि तो पत्ते करतील असं मला विश्वास आहे, आणि म्हणून मी साहेबांकडे पुन्हा आलो। जेव्हा पाहायला गेलं की भूमिपुत्रावर